हा नक्कीच चांगला उल्लेख केला, कारण की मोठ्या धावसंख्येचा देखील पाठलाग केलाय द ग्रेट मराठा संघाने आणि त्या धावा चेस झाल्यात. पंच अधिकृत इशारा करतायत. गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर नंदन. नंदन विश्वकर्माचा पहिलाच बॉल. बॅकफूट पंच स्क्वेअर कटचा फटका. पहिला बॉल पहिला वार पहिला धूमधडाका पहिला. लोकनेते आमदार चषक चौकार. थँक्यू. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. असं नहीं कि धावा बनल्या नाहीत आजच्या रात्रीमध्ये. बिल्कुल रन बनते हैं, लेकिन भाई रन बनाने के लिए पहले मन बना लीजिए. मन थोड़ा सा बनवावं लागणार. पण टेन्शन काय असते माहिती का, मन तो सभी के पास होता है, मनोबल सबके पास नहीं होता. मनोबल तुमचा आत्मविश्वास हा महत्वाचा असतो. आणि सर्वात महत्वाचं आहे चेंडूच्या अगदी मेरिटवरती खेळणं. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर कट केला, चौकार जमा केला. जर तसं खेळलं तर धावा जमू शकतात, धावा येऊ शकतात या खेळपट्टीवरती. उजव्या यष्टीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न पंचांचा बोर्ड वरती. बॅटच्या बाहेर किनारा आणि यष्टी रक्षकाचा सहारा. फलंदाज बाद. थँक्यू. रिप्ले बघा, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता, भरपूर अगदी दुरून खेळलं, लांबून खेळलं. जसं म्हणतात ना कधी कधी बाबा जबरदस्ती वाले स्ट्रोक था भाई. विकास भाई ये स्ट्रोक नहीं था, आपने जबरदस्ती खेळा गया था फार दुरून. आणि त्यानंतर चेहऱ्यावरती जी निराशा, विकास दुबेच्या अर्थात काजूच्या चेहऱ्यावरती ती निराशा सर्व काही सांगून जाते. हेलिकॉप्टर उडवायचा होता आणि बॉलला ओळखलं नाही. ज्या मेरिटवरती गोलंदाजी केली नंदन विश्वकर्मा, यासाठी ओळखला जातो. विकेट टेकर, गोलंदाज, पॉवर प्ले स्पेशालिस्ट. आणि पहिला चौकार आल्यानंतर विकेट देखील गेले. बघा टायमरकडे लक्ष द्या. भरपूर आज डिले होतोय, तर आमच्या स्कोररने टायमर ऑन केलाय. प्रत्येक मॅचमध्ये अनाऊन्समेंट केले आणि या मॅचमध्ये पहिल्या इनिंग करता 4 ओव्हर करता तुम्हाला 22 मिनिटं दिले. जर 23 मिनिटं खर्च झाले ना तर एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. याची दखल आपण घ्यायची आहे. आणि बॅटिंगवाली टीम विकेट गेल्यावर आपण देखील त्वरित आपले बॅटर पाठवा. टीमची धावसंख्या 4, 1 विकेट. आणि वेळ नेहमीच महत्त्वाची असते, कारण एखाद्या मॅचचं शेड्यूल असतं, वेळापत्रक असतं. जसं शाळेमध्ये आपण जातो ना त्यावेळेला देखील वेळापत्रक असतं. वेळापत्रकानुसार जर चाललं तर गुणपत्रक चांगलं असतं. तर तसंच तुम्ही जर टाईम शेड्यूलप्रमाणे खेळला तर कदाचित त्याचा फायदा तुम्हालाही होईल. आणि एखादी स्पर्धा नियोजन करताना जे वेळेची सांगड आयोजकांना घालायची असते ना, किंवा ज्या वेळेमध्ये तो खेळ संपवायचा असतो ना, त्यावेळेला देखील मदत होऊ शकेल. कृणेश नवीन फलंदाज आल्याच पहिला बॉल खेळत असताना त्यांनी देखील नंदन विश्वकर्माच्या अगेन्स्ट देत दनादन चौकार. थँक्यू. फुलरलँड डिलिव्हरी अगदी ओव्हर पिच. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ओव्हर पिच होता. स्टॉटमध्ये चेंडू होता आणि समोर स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. या चौकारानं धावफलकावरती 8 आल्यात. पहिला चौकार, त्यानंतर आलेला विकेट, त्यानंतर आलेला चौकार. 4W4. आता बारीक जण विचार करता बाबा मध्ये एक डब्ल्यू आला होता, पुन्हा एकदा तो डब्ल्यू येईल की 4 येईल. पण मागे जर पाहिलं तर ट्रॅफिक सारखे 2 सिग्नल आलेत. 4W4 अँड अगेन 4. चेंडू गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. थँक्यू. जबरदस्त फटका क्रुनेजच्या बॅटमधून. क्रुनेजचा फुटवर्क पाहिला ना तर जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळते. बॉलच्या मेरिटवरती तो खेळतोय आणि बरोबर इन टू द गॅप मधून चौकारांची आतिषबाजी तो करतोय. अजून एक आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुलचा फटका. 1 बाउन्स. दिल मांगे मोर. वेलकम फॉर बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. सलग तिसरा चौकार. थँक्यू. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. या दिल मांगे मोर या षटकामध्ये आल्यात लागोपाठ 3 4.
3 4 आल्यात. ये दिल मागे मोर, ये रन मागे मोर, मोर अँड अगेन मोर. पण त्यासाठी म्हणजे ती पेप्सीची ॲड आहे. पण पेप्सीची पहिली ॲड काय होती, यही आहे राईट चॉईस बेबी. हा राईट चॉईस होता, परफेक्ट चॉईस. 3 in a row. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन द टोस आले होते. टाचेवरती खेळण्याचा प्रयत्न. हे षटक थोडंसं लाइटिंगवाला ठरलंय, कारण याच्यामध्ये ग्रीन लाईट आल्यात, रेड लाईट आल्यात. शेवटला थोडासा डार्कवाला एक लाईन डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 16 एक गडी बाद 16. एक ओव्हर 16 धावा, एक विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं, पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि सलग 3 चौकार, त्यानंतर डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी राहिले. आता अनिल सावंत जर पाहिलं, वसई विरार, नाला सोपारा, त्यानंतर संतोष भुवन या नगरीमध्ये चांगली बॅटिंग तो करत असतोय, परंतु जुचंद्र नगरीमध्ये त्याचा बोलबाला पाहायचा आहे. एक टेक्निकल बॅटर आहे, इनटू द गॅपमध्ये फटकेबाजी करतो. अंडरम क्रिकेटपासून केलेली सुरुवात आज इथपर्यंत पोहोचवलं. आणि पाहूया याही मॅचमध्ये अनिल सावंत आपला कशा प्रकारचा खेळ दाखवेल. यावेळी मात्र स्लोवर वन बॅक ऑफ द लेंथ होती आणि तिथून चेंडू टर्न झाला. हातामध्ये एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल, डॉट बॉल येतोय. जसं तुम्ही अनिल सावंत यांचा उल्लेख केला, VBPLचा उल्लेख केला, पण बॉलिंगला कोण आलाय? अक्षय राजभर. हे गाणं आहे भाई, हमें सीधे साधे अक्षय. हे अक्षय सीधे नाही आहे, अच्छे अच्छे को सीधा करते. तसा अक्षय आहे. कारण एक मॅच तुम्हाला आठवत असेल, ते VBPL ओव्हरमधला त्याची चर्चा होईल. ओव्हर थ्रो झालाय. या क्षणाला एकाच्या जागी 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केलीत. कारण VBPL ओव्हर होता चौथा. समोर कोण होतं? सुमित टेकले. समोर कोण होता? भावेश पवार. आणि त्याच्यासमोर VBPL ओव्हर याने 6 रनचा हाताळला होता. मायनसमध्ये गेले होते ते. असा अक्षय राजभर मागच्या 3-4 वर्षामध्ये या खेळाडूनं केलेली प्रगती आपण पाहिली आहे तो गोलंदाजीसाठी. नक्कीच त्या प्रकारची गोलंदाजी आहे या खेळाडूकडे. मॅन इन फॉर्म आहे, ज्याच्या नावाची चर्चा केली त्याच्या नावावर आता विकेट देखील येईल. नाव आहे अक्षय आणि इथे घेतलाय विकेट. सीधे साधे अक्षय विकेट डाऊन. थँक्यू. थोडंसं क्रीजच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला वाटला डीप इन द क्रीज जातील, पुढे सरसा खेळण्याचा प्रयत्न आणि टॉपेज लागला. क्षेत्ररक्षक होते, आले जवळपास मिडूगडून आणि त्यानं हा टिपला आहे. सुंदर असा झेल अनिल सावंतला परतावा लागलाय. 2 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि तो माघारी परत. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग पूर्णच चांगली करतोय, ज्याच्या बॅटमधनं आपण 3 चौकार पाहिले. दुसऱ्या बाजूला विकेट गेलाय. अनिल सावंत बाद झाल्यात आणि क्रमांक 4 वरती आता फलंदाजीसाठी अविनाश आलेत. काय खेळाडूंना फायदाही झाला त्या VBPL त्या स्पर्धेचा, कारण मोठ्या खेळाडूंच्या सोबत खेळण्याचा संधी मिळाली, अनुभव शेअर करता आले, थोडासा काही कानमंत्र घेता आला आणि त्याचा फायदा कदाचित येणाऱ्या काही कालखंडामध्ये आपल्या वसई तालुक्यातील खेळाडूंना नक्कीच होऊ शकेल. असे आपण वसई विरार प्रीमियर लीग पाहिली होती. न्यू वेस्टर्न मैदानावरती दाखल होतोय अविनाश. अक्षय राजभर या षटकातील 4था चेंडू. आता डावखुऱ्यासमोर डावखुरा आणलाय. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड. डावखुरा डाव कोणाचे खरे होणार, कोणाचे परफेक्ट स्ट्रॅटेजी आखणार. अक्षय स्कूप करायचा होता, जास्त बाहेर आहे. पंच सांगतात वाईट बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला जातोय. ज्यावेळेला असा सामना असतो ना, म्हणजे डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज, त्यावेळेला मनामध्ये भरपूर काही संभ्रम असतात. विदिन द स्विंग खेळावं, थोडासा रॉंग वन हाताळावा, भरपूर काही चर्चा असतात. पहिलाचा हा चेंडू फेस करताना व्हाईट बॉल नाही. लेफ्टी वर्सेस लेफ्टी नेहमी पाहिलंय. एक ॲडव्हान्टेज बॅटरला देखील असतो की बॉल ओळख नाही करता, आणि गोलंदाजाकडे देखील तो ॲडव्हान्टेज आहे. लोवर फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केलंय ऑन साईडला, स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेलाय. फिल्डर येतोय, बॉल अडवतोय आणि तिथपर्यंत 2 धावेला 3 धावेने कन्वर्ट करायचं आहे. कॉलिंग नाही, मिस अंडरस्टँडिंग, अपघात झालाय. यस, नो अँड वेट हे क्रिकेटमध्ये फार असणं गरजेचं आहे. ते कॉलिंग नाही, मिस अंडरस्टँडिंग. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल, गॉन.
थँक्यू. मिसकम्युनिकेशन जसं मिस कॉलिंगचा तुम्ही उल्लेख केला होता ते काहीसं घडलं. हा फटका जसा केला ना एका क्षणाला थोडेसे थांबले, अविनाश थोडे थांबले, त्यांना वाटलं बाउंड्री जाईल, पण दुसऱ्या बाजूला पूर्णेश होते की कदाचित तिसरी धाव होऊ शकेल, पण कॉलिंगमध्ये थोडीशी कमी आली, तालमेलमध्ये थोडीशी कमी आली आणि ज्या पूर्णेशनं 3 चौका ठोकले होते तो मात्र बाद झालाय. म्हणून कॉल करत राहा, एकमेकांना कॉल करत राहा. आपण पण काय करतो माहिती आहे का, आता मेसेजवर डिपेंड असतो. सकाळी मेसेज टाकतो, बाबा व्हॉट्सअपवरती बघ, ब्ल्यू टिक आली तर त्याने बघितलाय नाही बघितलाय. मेसेजवरती बरेच जण डिपेंड आहेत, पण थोडंसं कॉलिंग करत राहा. याचा अर्थ असा आहे तुम्ही संवाद साधत राहा. तुम्ही संवाद जर नाही साधला एकमेकांची तर विसंवाद होणार, मग अशा मिसअंडरस्टँडिंग होणार आणि या मिसअंडरस्टँडिंगमध्ये असा फलंदाज बाद झालाय ज्याने मागच्या षटकामध्ये 3 चौकार लागवले होते, तो फलंदाज बाद झालाय. देवा पांडे आलाय मैदानाच्या आतमध्ये. विजय मामा चषकामध्ये मालिकावीरला MVP बाईकचा हकदार झाला होता तो देवा पांडे. हा देखील अंडरम पासून सुरुवात केलेला खेळाडू आहे, टेक्निकल प्लेअर आहे आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज अनेक त्याच्या नावावर आहे. सध्या मॅन इन फॉर्म आहे, चर्चा त्याचीही केली जाईल. सध्या स्ट्राईक इनला आहे अविनाश. मी म्हणेल काही गरज नव्हती तिसरी धाव घेण्याची. जो बॅटर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता, 3 चौकार ठोकलेला बॅटर रनआउट झालाय मागील बॉलवरती. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ होती, पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग. एक तर 2 बॅटरमध्ये, त्यानंतर फिल्डरमध्ये डायरेक्ट हिट केला, त्यानंतर बॅकअपला फिल्डर आला आणि तिथून देवा पांडे पुन्हा एकदा रिव्हर्स क्रीजमध्ये गेला आणि इथे विकेट आता सॅक्रिफाईस नेमकं कोणाला करावं लागेल ना, ही चर्चा चालू आहे. सध्या गेलाय रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट. थँक्यू. बघा रिप्ले बघूया, काय करूया. ज्यावेळी ते खेळण्याचा प्रयत्न केला पायावरती चेंडू लागले होते, धाव घ्यावी न घ्यावी, एकदा संधी आली होती, एकदा तुम्हाला माघारी यायची संधी आली होती, पण तुम्ही माघारी नाही आलं का. काय असं वाटतं की अक्षय कर्मा इज बॅक. इथे कर्म त्या मागच्या चेंडूवरती कदाचित ते धावबाद झाले आणि कर्म पुन्हा एकदा या बाजूला आलं आणि आता परतावा लागले ते फलंदाजाला अविनाशला परतावा लागले. कर्म थोडासा बॅक येतो, कधी कधी डेस्टनी असते, ते पुन्हा एकदा येते परत आणि तेच काहीसं घडलं होतं. आणि 2 खेळाडू अगदी म्हणजे आता कोण पोचणार त्याच्यापेक्षा सुरक्षित कोण जाणार, सुरक्षित कोण जाणार त्याच्यावरती तिथे लढाई चालू होती. नक्कीच मला वाटते डॉगेश भाई देखील मॅचचा आनंद घेतोय. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये तोही आहे डॉगेश भाई. सध्या भरपूर साऱ्या रील्स डॉगेश भाईच्या नावाने देखील पाहायला मिळतात, फनी रील्स. आणि इथे देखील थोडासा फनी इन्सिडेंट घडण्याची दाट शक्यता सध्या दिसून येते. टीमची धावसंख्या 21 धावा, 4 विकेट, 5 बॉल. देवा सिंग आणि देवा पांडे हे 2 महत्त्वाचे बॅटर आहेत. अनेक वेळा जो मॅच फसलाय ना तो जिंकून दिलेला खेळाडू आहेत, म्हणून दोघांवरती आता भरपूर निर्भर आहे. ही महत्त्वाची मिडल ऑर्डर जोडी आहे. अंतिम बॉल. उलट दिशेने खेळण्याचा इरादा होता, स्विच हिटचा फटका होता, काय जबरदस्त फिल्डिंग होते. फेकी थोडी चुकते परंतु त्याचा फायदा देखील धानीव टीमलाच होतोय. रनआउट होण्याची दाट शक्यता. 2 वेळा रनआउट पाहिले. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 22 धावा, 4 विकेट. बॅटिंग करत असताना निर्वी 11 संतोष भुवन हा संघ. थँक्यू. 2 षटकं संपल्या, धावा धापलकावरती येते 22, 4 गडी बाद. हे षटक बघा, पहिलं षटक होतं ना कलरफुल होतं, ग्रीनवाला होतं. आता एक ग्रे आणि म्हणजे ग्रे आणि रेडवाला आहे. थोडंसं कॉम्बिनेशन बदलले. सध्या अक्षय देखील आहेत, ग्रे कलरचे शर्ट त्यांनी घातले, तो ग्रे आणि रेडवाला सध्या कॉम्बिनेशन वेगळं आहे. पण या कॉम्बिनेशन अक्षय राजभरच्या या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावाच्या स्वरूपात 2 विकेट महत्त्वाचे प्राप्त केल्यात त्या धानीवच्या संघानं. टीम 94 धानीव आणि निर्वी 11 संतोष भुवन यामध्ये सुरू असलेला सामना. आता क्रमांक 3चं षटक विश्वनाथ जाधव. जसं आपण भरपूर खेळाडूंवरती चर्चा करतोय तसा हा सुप्रीमचा सुप्रीम खेळाडू आहे. सुप्रीम खेळाडू, अगदी वसई तालुक्याला अभिमान वाटावा असा एक खेळाडू आहे आणि नेहमीच म्हणजे क्रिकेटला उच्च स्थानावरती त्यानं मांडलंय. उच्च दर्जाचं क्रिकेट त्यानं खेळलंय. हलक्या हाताना पहिल्या चेंडूला खेळलं जातं. मिड विकेटला चेंडू जाईल, टिपोन क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, तो परत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात.
या 2 धावाने धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24, 4 गडी बाद 24. आता दोघांनी माइंडचा वापर केलाय की हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला ढकललं गेलं आणि इथे 2 धावा 38 सर्कलच्या आतमध्ये. विश्वनाथ जाधव कोण विसरेल, सुप्रीमोची ती कार, सुपरस्टार, वसई विरार, वसई तालुक्याचा अभिमान आणि डाऊन टू अर्थ नेहमी पाहिले विश्वनाथ जाधवला. तोच बॉलिंग मार्कवरती स्विचेटचा फटका विश्वनाथच्या अगेन्स्ट आणि इथे मात्र कुठेतरी गलतीचे मिस्टेक. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आहे 24 धावा, 4 विकेट, 2 बॉल. जसं तुम्ही उल्लेख केला देवा सिंग आणि देवा पांडे, आता जसं आपण काही टेन्शन आलं का देवाकडे थोडंसं हाक मारतो, देवाला धावा करतो. आता या 2 देवांना आहे ना टीमच्या मदतीला धावून जावं लागणार आहे. देवा सिंग, देवा पांडे. आखो टप्प्याचा चेंडू होता, भरपूर लांब होता, दूर होता. पंच इशारा करतात वाईट बॉलनं. 1 धावा ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 25, 25. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 25. नक्कीच निर्वी 11 म्हणजेच भावेशजी पुणेकर यांनी या संघाला इन्व्हाइट केले. भावेश पुणेकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. ओ पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह चेंडूला ओळखलं जात नाही आहे. अगोदरच जे फिंगर रोल केली जाते ना, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, कधी स्लोवर वन, कधी फुलर लेन, ही खासियत आहे ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर विश्वनाथ जाधव याला आपण पाहतायत. त्याला कारणी आहे म्हणजे आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर स्लोअर बाउन्सर, स्लोअर थोडासा एअरमध्ये बीट करण्याचा प्रयत्न केला जातो, कारण टेनिस बॉल क्रिकेट थोडंसं प्रगत झाले. जसा फलंदाज एखाद्या इम्प्रोव्हायझेशनवाले काही फॅन्सी स्ट्रोक खेळतो तर गोलंदाजाला देखील नवीन चेंडू आणावे लागतात. आता क्विकर वन होता. मागचे 2 चेंडू थोडेसे हलवार पद्धतीने हाताळले होते आणि हा चेंडू क्विकर वन, फास्टर वन, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. जबरदस्त बॉल होता. फुल्ली यॉर्कर लेंथ, यॉर्कर करून घेतला बॅटरने. ज्या पद्धतीने शपल क्रॉस झाला 2 पायाच्या मधोमध वाईड यॉर्कर लेंथ होती आणि इथे जर पाहिलं तर फास्टेस्ट डिलेव्हरी या मॅचमध्ये. पुन्हा एकदा स्लोवर वन. पहा या बॉलला शरीरापासून दूर केला. पुश करो खुश रहो अशी संकल्पना पाहिली आणि इथे येतोय चौकार, 4 धावा. थँक्यू. या इनिंगच्या 11व्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर जर पाहिलं आता पहिल्या षटकात 5व्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर जवळपास 12 चेंडू गेल्यात. 12 चेंडू गेल्यात त्याच्यानंतर चौकार आलाय. चौकार कुठे दिसेनाच झालेला. काही जण शोधायला लागले बाबा चौकार गेला तरी कुठे. लास्ट बघा 15 बॉल टाइम लाईन बघा. जेटीसी देखील चांगलं प्रक्षेपण करतायच आहे. या चांगले ग्राफिक दाखवले जात आहेत. समोर ड्राईव्ह केलाय, धावाची संधी होती, हे सगळं घडलंय. बाबा कधी कधी पुढच्या स्टेज मागचा शाणा असं म्हटलं जातं. मागे 2 विकेट तुम्ही असे गमावलेले आहेत. पण आता असं क्रिकेट थोडंसं बदललेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती आहेत 10च्या सरासरीनं 30 धावा, 4 गडी बाद, 30 धावा. थँक्यू. मागे जर पाहिलं तर जेटीसीने एक गोष्ट दाखवली होती. लास्ट 15 बॉल शेवटचे 15 चेंडूचा खेळ कसा झालाय, कशा पद्धतीनं धावा आल्यात, हे सर्व दाखवले. बघा टाइम लाईन बघा. लास्ट 15 बॉल पहिला सुरुवात झाली चौकाराने. मागे मागच्या 1 चेंडूवरती चौकार. मध्ये ते आहे ना ते रेड पॅचेस आहेत, ग्रीन आहे, थोडासा ग्रे कलर आहे, विकेट देखील आहे रेड. कदाचित तिथून थोडासा बॅकफूटला आलाय तो निर्वी 11चा संघ. फ्रंट फूटवरती यायचं, थोडंसं आक्रमक खेळायचं तर चौकार षटकार पाहिजे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 20. नाही कौतुक करेन जेटीसी लाईव्हचं. कालच्या दिवसात 100K प्लस वॉचिंग होतं आणि जबरदस्त प्रतिसाद जेटीसी लाईव्हला सध्या मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पोटापटका खेळायचा. हवेत बॉल होता, कव्हरच्या दिशेने बॉल गेला, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये बॉल येतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा गपलत झाली होती आणि इथे 2 देवांची मिस अंडरस्टँडिंग. देवा रे देवा हेच कॉल पाहायला मिळत आहेत आणि टीव्ही अंपायरला सध्या बोलवलं जाईल. टीव्ही अंपायरला पंचाने तर बोलवले, पण जसं देवासिंगच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत बाई कुछ तो गडबड होई आहे, कुछ तो गडबड. जसं सीआयडी मधला आहे ना कुछ तो गडबड आहे. या काहीतरी गडबड झाले कॉलिंगमध्ये, काहीतरी चूक झाले, मिस्टेक झालेत. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला एक तर स्टंप डिस्ट्रॉय झाल्यात, बेल्स पडल्यात. फक्त ते बेल्स हातानं लागलाय, बॉल लागलाय, बॉल हातामध्ये असताना लागलाय. या सर्व शक्यता आहेत. शक्यता नाकारता येणार नाही आहेत. सगळ्या शक्यता आहेत आपल्यासमोर. पण
पण असं म्हणावं लागणार आहे, निर्वी 11 संतोष भुवनचा असं काय ना धावबादच जास्त झालाय. आतापर्यंत 2 तर धक्के लागले होते याच्या अगोदर, आणि हा जर लागला हा तिसरा आणि मोठा धक्का असेल. कारण देवासिंग 8 वरती बॅटिंग करतोय, तो सध्या तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतोय. बघूया टेक्निकल सपोर्ट घेतलाय ललितजी भोईर सर आहेत. आज 26वी लग्नाचे वाढदिवसाचे ॲनिव्हर्सरी आहे आणि पुन्हा एकदा हॅप्पी ॲनिव्हर्सरी त्यांना. 3 ओव्हर 30 धावा 4 विकेट गेल्यात. अक्षय राजभर आपल्या सेकंड स्पेलमध्ये आलाय आणि अक्षय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मिसअंडरस्टँडिंग प्लेअरमध्ये पाहायला मिळते. एकतर रनआउट किंवा विकेट या प्रकारचे गोलंदाजी आपण पाहिले आणि या क्षणाला थोडंसं निरीक्षण केलं जातंय नेमकं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुमच्या समोर दाखवला जातोय. ज्यावेळी ऑन दी अप फटका खेळला, वेगाने मारण्याचा प्रयत्न, कव्हरला बॉल गेला, फिल्डर वेगाने आला. दोघांमध्ये कॉलिंग जी होती ना ते मिसअंडरस्टँडिंग होती. एसटी रक्षकापर्यंत बॉल फेकला, परंतु जे हात आहेत ना ते स्टंपला स्पर्श झाला, बॉल हातामधून निसटला आणि त्याचं कारण आहे प्लेअर इज सेफ नॉट आउट. इतका वेळ जर पाहिलं देवासिंगच्या चेहऱ्यावरती अगदी टेन्शन होतं. इतकं टेंशन होतं ना की याच्या अगोदर असं टेंशन आलं होतं की नाही. देवासिंग के चेहरे पे इतना टेंशन था भाई की ऐसा टेंशन पहिली बार दिखाई दिया आता. हे टेन्शन वाढलं होतं. आणि जसं आपण बघितलं असं अंपायर सरांनी चांगला निर्णय दिला की ज्या वेळेला बेस डिस्ट्रॉय झाले तेव्हा ते चेंडूने नाही तर हातानं आणि चांगला कॅमेऱ्यावर JTCनं चांगलं कॅमेऱ्यावर दाखवलेलं आहेत आणि जे काय आपल्याला समोर दिसलं त्याच्याने तो निर्णय आला आहे. पण अक्षय राजभर आला की काहीतरी घडतं भाई. कुछ तो गडबड आहे. धावा धापलकावरती 32. पण आता देवासिंग आलाय. देवा सांगतो बाबा मागच्या एका प्रसंगात ना आलोय, टेन्शनच्या बाहेर आलोय, टेन्शन नाही कॉन्ट्रीब्युशन द्यायला आलोय. षटकार. थँक्यू. पॉवरफुल एकच रूल आणि पुलचा फटका, पॉवरफुल शॉर्ट आर्म पुल. देवा अगदी परतला होता परतीच्या प्रवासाला, परंतु अजित म्हात्रे सरांचं देखील कौतुक करेन. तिथे मात्र त्यांनी टीव्ही अंपायरला बोलवलं आणि देवाला परत बोलवलंय. म्हणजे देवा रे देवा संतोष भुवन संघाने केलंय. सध्या 1 रन येते. टीमची धावसंख्या 39. एक एक क्षण फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पंचांकरत्या जर पाहिलं तर अगदी सोपा निर्णय होता. अर्ध्या क्रीजवरती बॅटर होता, परंतु पंचांनी टीव्ही अंपायरला का बोलवलं चर्चा होती, काहीतरी शंका होती आणि ते शंकाचं निवारण करून ललित भोईर सरांनी देखील योग्य डिसिजन दिला. म्हणजे ग्रेट अंपायरिंग. अगदी योग्य अंपायरिंग. आपण जर पाहिलं तर तिथून अजित सरांची, इथून ललित म्हात्रे सरांची आणि JTC हे तिघांचाही संगम होता ना. JTCनं चांगला कॅमेऱ्यावर केलं म्हणून आपल्याला दिसतं. हे तिसरे पंच ते देखील होते. पुण्यातला चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला, चेंडू चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक येथील वेगानं एकदा आता धावणार नाहीये. आता हे कसं झालं माहिती का, 2-3 वेळा जर प्रसंग घडलाय. आपणही ज्यावेळेला जातो ना ट्रेनमध्ये प्रवास करतो, ज्यावेळेला तिकीट काढत नाही ना त्यावेळेला स्टेशनवरचा, प्लॅटफॉर्मवरचा, ट्रेनमधला सफेद शर्ट काळ्या पॅन्टवाला TC वाटतो. आपल्याला भीती वाटते त्यावेळेला, मग आपण जात नाहीत. आपण विदाऊट असलं ना का त्याची भीती असते. सध्या ती भीती दोन्ही फलंदाजाला आहे. ठेस लागली की सर्व गोष्टी समजतात आणि इथे ठोकर लागले रनआउटच्या अनेक वेळा. यावेळी पायावरचा बॉल होता, फटका फसलाय. फिल्डरने देखील पुन्हा एकदा झेल सोडलाय. ग्लान्स करायचं होतं या बॉलला. प्रॉमिसिंग नव्हता, फोर्स नव्हता आणि तिथे पॉवर नव्हती. शोधून काढलं होतं फिल्डरला आणि तिथे मात्र हाही झेल सोडलाय. म्हणजे आज देवा सिंग याचा दिवस, ही रात्र दिसते. 2 जीवनदान त्याच्या माध्यमातून. जे नशीब रुसलं होतं ते पुन्हा एकदा नशीब हसलंय. म्हणजे एक चित्रपट होता, म्हणजे एक कुंकू हसला आणि नशीब रुसलं, तसं थोडंसं नशीब रुसलं होतं. ते नशीब पुन्हा एकदा त्या बाजूने आलंय. अक्षय प्रयत्न करतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, साईज करायचं होतं चेंडूला, गली क्षेत्रामध्ये फील्ड करतील. शेवटच्या चेंडूवरती आलाय सिंगल. अगदी या षटकामध्ये षटकार पाहिला, त्यानंतर एक थोडासा धावा होता प्रसंग देखील पाहिलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा 4 गडी बाद 43. पुढचा मॅच बिग मॅच, मोठा मॅच येतोय. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि समोर असणाऱ्या पतू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताळीचा संघ मैदानावरती खेळेल. डीजे मास्टर रेडी आहेत. हलकीशी धून 4 षटकं संपल्यात. 43.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्लॉग ओव्हरचा मॅच आणि यानंतर होणारा मॅच देखील एक महत्त्वाचा मॅच. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि त्यांच्या अपोजिट आहे पतुपेकर अंकुशपुती दत्ताळी. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच आणि होणारा मॅच 4 ओव्हरचा असेल. याची दखल आपण घ्या. पॉवर प्ले 1 ओव्हर 3 प्लेयर बाहेर. अगोदरच तुमच्यापर्यंत अनाऊन्समेंट आम्ही करतोय. तर दोन्ही कॅप्टन टॉसबॉक्सच्या दिशेने यायचंय. 4 ओव्हर 43 धावा, 4 विकेट गेल्यात. जय विश्वकर्मा पहिला बॉल त्याचा आणि पहिल्या बॉलवरती पहिला कॅच सुटलाय. आज मात्र देवा सिंग चुकीच्या गाडीमध्ये बसला ना तरी बरोबरच्या पत्त्यावरती तो पोहोचेल. इतके जीवनदान क्रिकेटमध्ये फार कमी बॅटरला असते. त्यामध्ये देवा सिंग नाव आहे. देवा सिंग आणि काम देखील आता देवा रे देवा होते. देवा सिंह आणि जसं तुम्ही उल्लेख केला भाई, आज आपने सही कहा, आज गलत नंबर के बस में पहुंचोगे तो भी बैठोगे ना तो भी घर पे पहुंचोगे. आणि असं म्हणतं की अपना नसीब लेक में जेब में लेके घूम रहे. त्याने जो टी शर्ट घातला तो टीमचा आहे का लक्स कोजीचा आहे. अपना लक पहन के चलिए. तसा लक फॅक्टर महत्वाचा आहे. नशिबाची साथ मिळणं गरजेचं आहे. देवा पांडे स्ट्राईक करेनला आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. आता कव्हरच्या डोक्यावरनं देवा सिंगचा खेळ पाहिलाय. आता देवा रे देवा, देवा पांडेचा खेळ पहा. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू. अप्रतिम बॅकफूट पंच इनसाइड आउट आणि इन टू द गॅप मधून चौकार येतोय. देवा पांडेच्या बॅट मधून चौकार. बराच वेळ स्ट्राईक आली नाही आणि जेव्हा स्ट्राईक आली तिथून मात्र चौकार टोकलाय जय विश्वकर्माच्या अगेन्स्ट. स्लोवर वन. थोडंसं जर बॉलला पाहिलं लांबच ठेवलं आणि इथे पुन्हा एकदा हे घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा रनआउटची संधी मिळते एकतर स्टंपवरती हात येतो किंवा फेकी खराब होते. इथे देवा पांडेला देखील हा जीवनदान मिळते. म्हणजे टोटल आतापर्यंत 4 जीवनदान, त्यामध्ये देवा सिंगला 3, एक देवा पांडेला. म्हणजे हे घडलंय का बिघडलंय. फार पूर्वी अल्पा मराठीवरती सिरियल आली होती. घडलंय बिघडलंय. हे बिघडलंय थोडंसं. दानीव संघ थोडा मोठा श्वास घ्या. थोडासा बिघडलंय. घडलंय बिघडलंय त्याच्यामध्ये हा सिक्सर षटकार. देवा सिंग आता धुरंधर बॅटिंग तो करतोय. भरपूर सारे जीवनदान मिळाले. प्रेक्षक देखील वाट पाहत होते. एवढे जीवनदान भेटले, एकतरी मोठा फटका त्याच्या बॅटमधून यावा आणि या क्षणाला काय बॅटिंग त्याने केले. 14 बॉलमध्ये 27 धावा, 3 जीवनदान आणि त्याचा पुरेपूर फायदा. 4 बॉल 55 धावा, 4 विकेट. जबरदस्त बॅटिंग. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम देवा यांनी केलंय या मॅच मध्ये. देवा सिंग करता पुढचा बॉल. आता मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा काय कॅच येईल का हातात तर नाही. आज देवा सिंग देवा पांडे यांचा दिवस. बॉल कुठेही जाऊ द्या तिथे मात्र सेफ झोन मध्ये ते जात आहेत. या 2 धावेने धावफलक 5 बॉल 57 धावा. 57 धावा धावफलकावरती. आज थोडेसं आपण जर पाहिलं तर कवच कुंडळ घेऊन आलेत. जसं आहे ना, जसं एखादा आपण करतो थोडासा हेल्मेट घालतो त्यानंतर चिलखत घालतो, तसं कवच कुंडळ घालून दोघे आलेत. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. इनिंग मधला लास्ट बॉल. एक चांगला चेंडू. जय विश्वकर्मा तुम्हाला हाताळायचा आहे. शेवटचा बॉल. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. समोरच्या दिशेने केला चेंडू. जो वेगाने क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवरती. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोघं नाही रनआउट होणार. हे होणार नाहीत. जे व्हायचे होते ते झालं. आता नाही होणार. आता कहाणी आले. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. 60 धावांचा पाठलाग करायचे. 60 उत्तराची कहाणी सफल पूर्ण असं म्हटलं तर तशी कहाणी आहे. देवासिंगचं 31 धावांचं योगदान. 16 चेंडूवरती 31 धावा, 2 षटकार 1 चौकार त्याने लगावलं. पण दुसऱ्या बाजूला तितकी ताकद आहे. गावदेवी दानीवकडनं तितकी ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. किंबहुना तसे फलंदाज त्या एंडला देखील आहेत. फक्त तो मोमेंटम थोडासा त्या बाजूला गेलाय ना, त्याला या बाजूला घ्यावं लागणार आहे.
थँक्यू. चला दोन्ही संघाचे कर्णधार पोचा पण द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आणि दुसऱ्या बाजूला पतू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताळी संघ कर्णधार पोचा. चला आपण टॉस करतोय. कुमार भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. होणारा मॅच 4 ओव्हर, 1 ओव्हर पॉवर प्ले, 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पतू पॅकर असा कॉल, पतू पॅकर आलाय. थँक्यू. आपण असं नसतं व्हायचं. रवी, टॉस जिंकलाय, निर्णय काय आहे? फिल्डिंग करू पहिला आम्ही. अनेक वेळा दत्तालेच्या अगेन्स्ट तुमचा मॅच होतो किंवा बाहेर टीम खेळण्याकरता जातो तर टीम एकत्र होते, म्हणजे दो दिल एक जान असा मॅच आहे. तर काय रणनीती असेल? चांगला गेम दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही दोन्ही टीम मिळून. आणि दत्ताली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना कोणते असे बॅटर आहेत जे लवकर आऊट घेण्याचा प्रयत्न आहे? बंधुदा आहे, परत दिपेशदा आहे, पाती आहे, यांना विकेट घेण्याचा प्रयत्न करू. मैत्री संबंध लढत असेल. हो नक्कीच. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. दीपेश दादा, तुमचंच आयोजन आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल एकंदरीत? आयोजन आमचंच आहे, मी काय बोलू, तुम्ही बोलायला पाहिजे. आणि एकंदरीत समोरचा संघ एकतर तुमचाच संघ आहे असंच आपण नेहमी म्हणतो, कारण की दोन्ही टीम एकत्र भरपूर टुर्नामेंट खेळतायत. तर त्या संघाविषयी 2 शब्द. काय नाही, तो पण चांगला संघ आहे. आता आम्ही त्यांची बॉलिंग आहे, आमची बॅटिंग आहे, आम्ही स्कोअर करायचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत मागील मध्ये जर पाहिलं, चांगली गोलंदाजी झाली तुमची. कैवल्य पाटीलची जी गोलंदाजी राहिली, या मॅच मध्ये कोणते चालायला हवेत? माझे गोलंदाज तर 4चे 4 चांगलेच आहेत आणि बॅटिंग आमच्या 11च्या 11 आहेत. म्हणजे फुल पॅक संघ आहे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 2 दिल 1 जान. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. द ग्रेट मराठा संघाने टॉस जिंकलाय आणि चूज टू बॉल फर्स्ट. थँक्यू. JTC लाईव्ह. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पुढचा मॅच देखील आणि प्रेक्षकांच्या नजरा त्या मॅचवरती देखील असणार आहे. पण दोन्ही म्हणजे जुचंद्रचे संघ आहेत, त्याच्यामुळे मैदानावरती लढती आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. पण त्याच वेळेला जर पाहिलं तर प्रेक्षक मोठ्या संख्येनं त्या स्पर्धेच्या त्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी ते देखील आले आहेत. पण एक तर नक्की आहे, एक संघ कोणता तरी जिंकेल, तो कदाचित क्वालिफाय होईल आणि तो सुपर 8मध्ये जाईल. तो संघ जुचंद्रचा असणार आहे. मग द ग्रेट मराठा जुचंद्र असेल किंवा पतू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताळीचा संघ असणार आहे. कुठला तरी एक जुचंद्रचा संघ जो सुपर 8मध्ये एक संघ जाणार हे तर नक्कीच आहे. पण तुर्तास आपण जर पाहूया या सामन्यामध्ये गावदेवी दानीव आणि दुसऱ्या बदला म्हणजे जो आता टीम 94 दानीवच्या नावाने खेळतोय तो संघ, की दुसऱ्या बाजूला संतोष भुवनचा निर्वी 11चा संघ आहे. 59 धावा झाल्यात. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला स्ट्रायकर एंडला पाहिलं तर विश्वनाथ जाधव आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षयला थोडंसं प्रमोट दिलंय, प्रमोशन केलेलं आहे, त्याला प्रमोट केलेलं आहे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी नफीस मस्त खेळाडू आहे. आणि या खेळाडूने देखील नेहमीच म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी नाव त्याचं नफीस आहेत. पण लेकिन नफीतुली गेंदबाजी उन्होंने की है, काफ़ी मुनासिब गेंदबाजी हर बार नफीस ने की है, इसलिए उन्हें मौका बार बार दिया जा रहा है. संतोष भुवन टीम निर्वी 11 संतोष भुवन 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण फायटिंग वाला सीन आहे, डिशूम वाला सीन आहे. त्या बाजूला आक्रमण झालंय, त्यावेळेला हल्ला झालाय, प्रति हल्ला या बाजूला होणार, अटॅक त्यांनी केलाय, काउंटर अटॅक या बाजूनं होणार, सामन्याला होईल सुरुवात. आणि प्रेक्षक देखील जोडले आहेत, खास करून मालवणवरून या मॅचचा आनंद घेतात. जबरदस्त अंपायरिंग, जबरदस्त आयोजन नियोजन, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या दामू पवार यांनी. जशी जुचंद्रची कुलस्वामिनी चंडिका देवी, तशी मालवणची आई भराडी देवी. आणि या स्पर्धेकरता मालवणवरून शुभेच्छा आल्या आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन. मागील वर्षी देखील नंदू पाटील एकसर गावाचे, आणि त्यांनी या स्पर्धेला पाहिल्यानंतर सांगितलं की माझ्याकडून या स्पर्धेला 10,000 रुपयाचं डोनेशन, परंतु पत्तूने सांगितले की तुम्ही इथे या ॲज अ गेस्ट म्हणून. या स्पर्धेत कोणतीही देणगी स्वीकारली जात नाही. स्विचिटचा पटका, पहिला बॉल, आणि पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने, अवंतर धावेने होते सुरुवात. व्हाईट बॉल. पहिला चेंडू होता ऑफस्टमच्या भरपूर बाहेर, भरपूर अगदी क्रीजच्या त्या बाहेर चेंडू, जसा व्हाईट लाईनचा उल्लेख याच्या अगोदर आम्ही केला होता. पण हे बॅटल आहे. विश्वनाथ जाधव
एक नाव असं आहे म्हणजे दानीव गावचा एक सिताराच म्हणूया तो चमकलाय या टेनिस बॉलच्या अटलावरती आणि तो स्ट्रायकर एंडलाय. पण समोर नफीसचा उल्लेख आम्ही त्याच करता केला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो फलंदाजाला त्याची पॉवर दाखवून देत नाहीयेत. असा काय प्ले करतो की समोरची पॉवर कमी करतो असा नफीस गोलंदाज आहे. नफीस वर्सेस विश्वनाथ हे बॅटल मैदानावरती आहेत. नफीज एक विकेट टेकर गोलंदाज आणि चेंडू ओळखणं फार महत्वाचं आहे. नफीस ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा यावेळी पॅडल स्वीप करायचं होतं. फिल्डर आलाय शॉट लेगला, फिल्डर देखील तैनात आहे. एक धाव काढण्याकरता भरपूर मेहनत घ्यावी लागली विश्वनाथ जाधवला. बॅट लागली तर मोठ्या धावा, परंतु समोर देखील तोच बॉलिंग अटॅक आहे आणि सहजरित्या हा मॅच गमावणार नाही आहे संतोष भुवन संघ देखील. बिग बॅटल, बिग फाईट शेवटपर्यंत. दोन्ही नाला सोपाराचे जर आपण बघितलं तर पेल्लार सोपारापाडा तिथला आहे आणि तिथलं बेस्ट आहे, बेस्ट क्रिकेट आहे आणि ते बेस्ट क्रिकेट मैदानावरती आता खेळलं जात आहे. अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे कोण जिंकणार. निर्वी 11 संतोष भुवन जिंकणार की टीम 94 दानीवचा संघ जिंकणार अजून प्रेडिक्ट करणं, बाकीत वर्तवणं, अंदाज व्यक्त करणं थोडंसं कठीण आहे की कोण जिंकणार हा मॅच. कारण दोन्ही तितकेच क्षमतेचे आहेत, तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. स्ट्रायकरला अक्षय, नॉन स्ट्रायकरला विश्वनाथ जाधव. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म पंचांच्या उजव्या बाजूनं सज्ज होईल नफीस. गोलबा टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळाय मिडॉनला फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जे बॉडी लँग्वेज बघतोय ना संतोष भुवनचं, जी देहबोली, जे थोडंसं ॲटमॉस्फिअर क्रिएट झाले ना, त्या धावा ज्या देवासिंगनं देवा पांडेने केल्या ना, तिथून आलेली ही ऊर्जा आहे, ती एनर्जी फिल्डिंगमध्ये दिसते. आणि त्याचं एक कारण देखील आहे की 11 प्लेयर खेळतात, त्यामधले 7 ते 8 प्लेयर आहे ना सातत्याने अंडरआर्म क्रिकेट खेळत असतात. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे क्विक क्रिकेट आणि तिथे फिल्डिंग फार मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि या मॅचमध्ये या बॉल पकडताना पाहिलं ना, जबरदस्त फील्ड वर्क पाहिला, परंतु इथे जागा बनवली. अक्षय राजभर राज करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु विश्वनाथ जाधवने स्विच हिटचा चौकार. थैंक यू. ये विश्वनाथ है भाई, विश्वनाथ. जब देखते हैं ना सीधी उंगली से घी नहीं निकलता ना, तो उंगली को किया थोड़ा सा टेढ़ा. भाई थोड़ा सा उंगली को टेढ़ा करेंगे और जैसे कुरकुरे कहते हैं ना भाई, टेढ़ा है मगर मेरा है, असा खेळ आहे. स्विच हिट केला गेला तर विथ द टर्न खेळलं. लेफ्ट आर्मरचा जो नॅचरल अँगल आहे बाहेर जातो, त्याला चेंडूला येऊन दिलं आणि विथ द टर्न या चेंडूला खेळलं गेलं होतं. चौकार विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं 4 चौकार. धावा दापलकरती 7. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पायावरचा चेंडू होता, अपिश खेळ थोडंसं ऑन साईडला आपण जर पाहिलं तर मिड विकेटला फील्ड करते. ऑन ड्राईव्ह करायचा होता, कदाचित तितके एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाहीयेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा दापलकरती 8. 60 धावांचा पाठलाग. प्रति षटकामागे रिक्वायर रन रेट RR जे रिक्वायर रन रेट आहे ना, तो 12 आहे. नक्कीच चांगला उल्लेख केला, परंतु चांगली फिल्डिंग देवाने इतके इझिली हा बॉल अडवला ना देवा पांडेने की रोजची प्रॅक्टिस दिसून येते तिथून. जबरदस्त फिल्डिंग. 1 रन आलाय. 5 बॉल 8. लोअर फुल टॉस बॉलला ऑन ड्राईव्ह केलाय, जमिनी लगत हा फटका खेळलाय आणि जबरदस्त फिल्डिंग. पहा, जमिनी लगत अंडर फ्लड लाईट बॉल अडवणं देखील सोपी गोष्ट नाही आहे, परंतु इथे ते सोपं करून दाखवलंय. आणखीन एक चांगली फिल्डिंग. 1 ओव्हर 9 धावा. 60चा पाठलाग करत असताना येणारे बॉल 24 मध्ये पाहिजे आहेत 51 धावा. घेऊया एक ब्रेक. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 9 आहेत. 60 धावांचा पाठलाग. कंपॅरिझन जर केलं ना आफ्टर 1 ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेला संपला होता त्यावेळेला आपण त्या साईडला पाहिलं ना तर कहाणी थोडीशी वेगळी होती. आला की पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर आल्या होत्या. 16 धावा. बघा जेटीसी तेच दाखवण्याचा प्रयत्न. निर्वी 11 संतोष भुवन आफ्टर 1 ओव्हर 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट्स. आणि पाठलाग करताना टीम 94 दानीव 9 धावा आहेत. तिथे 16, इथे 9 आहेत. ठीक आहे, थोडंसं मागे आहे. टीम 94 दानीव संघ थोड़ा सा मागे है, थोड़े हम पीछे है, लेकिन एक अच्छी बात है भाई, विकेट नहीं खोया है. विकेट अब तक नहीं खोया है दानीव की टीम ने आणि ती जमेची बाजू आहे. 24 चेंडू आणि 51 धावांचा
पाठलाग करायचा. आता जो RR होता ना रिक्वायरमेंट तो 12वरती होता ना, तो आता 13च्या घरात घुसतोय. 13च्या अगदी घरात घुसतोय, कारण 24 चेंडू आणि 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी कोण येणार त्यावरती चर्चा झाली होती. सगळेजण देवाकडे पाहत होते, देवा सिंग की देवा पांडे. देवा पांडे आता बॉलिंगवरती आल्यात. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आजचा दिवस त्यांच्या ऐकिक आहे. पण दुसऱ्या बाजूला अक्षय राजभर तुम्हाला टीम ने प्रमोट केले. आपको बिल्कुल ये नंबर 2 पे खेलने का मौका मिला है ना, ये बार बार नहीं मिलेगा, हर बार नहीं मिलेगा. और ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा भाई. दिखाना है आपको भी, करके कुछ दिखाना है. तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. जो विश्वास टीमने तुमच्यावरती दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरायचा आहे. अक्षय राजभर स्ट्रायकर एंडला. क्षेत्राची रचना पाहिली, ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. एक तोडाचा आपण बघितले शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 2 बरोबर सर्कल, 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. समोर खेळायचा होता, मिस टाइम स्ट्रोक झाला. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात. दूरवरनं क्षेत्ररक्षक आले वाईट लॉंग ऑफला आणि त्यानं टिपला झेल. संपला अक्षय राजभरचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू. मोठा पटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला, डीप मधून फिल्डर पुढे आला आणि अविनाश काय जबरदस्त कॅच घेतला. प्रेझेन्स ऑफ माइंड अप्रतिम. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. नेहमी आपण चर्चा करतो विश्वनाथ जाधवची, परंतु विश्वनाथ जाधव आउट झाल्यानंतर भरपूर साऱ्या मॅचेस जर कोणी जिंकवल्यात ना, तर जय विश्वकर्मा या परिस्थितीचा आदर्श खेळाडू, मॅच विनर, गेम चेंजर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते आणि तो एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जसं तुम्ही उल्लेख केला जय विश्वकर्माचा, धानीव टीमची जय वीरूवाली जोडी आहे. जय विश्वनाथ ही जय वीरूवाली जोडी आहे. ती मैदान ये दोस्ती हम नहीं तोडेंगे तशी जय वीरूवाली जोडी मैदानावरती आली आहे. पण भाई रब जोडी बनाता है ना, तो देवाबाई आके तोड देता है. देवाबाई आले का जोडी तोडतात. त्यांनी जोडी तोडले. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहेत जय विश्वकर्मा. पहिले चेंडूवरती देवाला लाभलंय यश. देवा पांडेचा पुढचा बॉल. जय विश्वकर्मा स्ट्राईक एंडला सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे, मॅच फिनिशर म्हणून ज्याचा रोल आहे आणि तो स्ट्राईक एंडला सध्या पाहतोय आपण. देवा पांडेचा पुढचा बॉल. बॉलिंग मार्क वरती देवा पांडे रेडी होतोय जय करता हा बॉल. बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचा होता, अपील केले आणि पंचांकडे न पाहता अगदी जर पाहिलं कॉड बिहाइंड महिमसी दरार, विकेटचं पतन. जय विश्वकर्मा आला आणि जय विश्वकर्मा पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला गेलाय. विकेट डाऊन. थँक्यू. विदाउट कॉन्ट्रीब्युशन जय विश्वकर्माला परतावा लगना है. म्हणून मी देवा पांडे सा उल्लेख बिल्कुल थे, इसीलिए मैंने कहा था भाई एक फिल्म आई थी रब ने बना दी जोड़ी. रब तो बनाता है जोड़ी लेकिन पीछे नीचे आके भाई तोड़ देता है. देवा पांडे तोड़ देता है. एकदा जोडी जमते की नाही असं वाटलंय आणि बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिकच्या मोक्यावरती आलाय. आणि आजचा दिवस काय हॅट्रिकवाला आहे का? विशाल भोयर देखील माहिती देतील आम्हाला. आजचा दिवस हॅट्रिकवाला आहे. बंधूस काही बोलले बंधून हॅट्रिक घेतले आणि त्या हॅट्रिकच्या अगदी जैसे कहते ना कामयाबी के दहलीज पे खड़े. देवा भाई आप कामयाबी बिल्कुल दहलीज पे खड़े हो. एक उच्चांक, एक विक्रम, एक अचीवमेंट त्याच्या अगदी जवळ आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत नंदन विश्वकर्मा. नंदन दाखल झाले पण ऑन हॅट्रिक. www वेबसाइट क्रिएट करायची आहे भाई. डब्ल्यू आएगा तो बबलू भी खुश होगा. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला होता, मिड विकेटला केले फिल्डिंग. एक धावे चेंडूवरती पूर्ण. धावा सध्या धावफलकावरती 2 गडी बाद 10. 21 चेंडू आणि 50 ची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव आहे आता स्ट्राईक एंडला, त्याला आपण पाहतोय. बराच काल नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय. 6 धाव्यांवरती तो खेळतोय. 4 बॉलमध्ये 6 धावा. आणि जिथपर्यंत विश्वनाथ जाधव आहे ना, तिथपर्यंत टीम 94 धानीव संघ या मॅच मध्ये बनून आहे. टायगर जिंदा आहे आणि टायगर कशा प्रकारे दहाडेल. सध्या टायगरला
इथे मात्र रोखलं गेलंय. देवा पांडेने हा गोल्डन विकेट घेतलाय. काय हा विकेट घेतलाय की मॅच घेतलाय ही चर्चा राहिलंय. विश्वनाथ जाधव बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थैंक यू भाई. देवा पांडे आज अलग मूड में है भाई. सामने कोई भी हो, विश्वनाथ हो या कोई भी बल्लेबाज, नहीं चलेगी. जैसे गाना आला होता ना सलमान खानचे चित्रपट, पांडे जी बजाय सिटी. बिलकुल पांडे जी विकेट ले रहे. या वेळेला स्विचिट करण्याचा प्रयत्न टॉप एट लागला होता. आणि हा मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आले. मला वाटते रील स्टार कैलास पाटील आलाय आणि देवाच्या या गोलंदाजीवरती मला वाटते तो इम्प्रेस झालाय. काल भावेश पवार, पवन केने, आयुब शेख यांच्यावरती पैसे उडवताना आपण पाहिलंय. आणि ऑन स्क्रीन सर्वात वजनदार कैलास पाटील देवाला या शुभेच्छा देतात, ही रिस्पेक्ट देत आहेत. आणि देवाकरता क्राऊड देखील येतोय. निर्वी 11चा संघ आहे, भावेश पुणेकर यांचा संघ, आणि कैलास पाटील कसा मागे राहील. आणि त्यांना माहिती आहे, म्हणजे भले तो धानिवचा संघ आहे किंवा टीम 94 धानिवचा संघ आहे, पण चांगला खेळ करतोय, विकेट घेतोय. आणि त्याला दिलेलं हे प्रशस्ती पत्रक आहे देवानं. कारण असेच तर म्हणजे जसा रील स्टारचा उल्लेख झाला ना, असेच तर क्रिकेट स्टार घडतात, असेच तर खेळाडू मोठे होतात. आणि ते देखील आपण पाहिले आहेत. त्यांचे बाकीचे रील व्हायरल होतील का माहिती नाही, पण हा व्हिडिओ व्हायरल होईल. आताचा व्हिडिओ व्हायरल होईल जे मध्ये आल्यात. थँक्स कैलास पाटील. त्यांनी ते देखील म्हणजे जे प्रोत्साहन दिले ना टीमला ते महत्वाचं आहे. मंगेश नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. पहिला चेंडू खेळायचा होता, हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यानं टिपला झेल. देवा हो देवा, पांडेजी बजाज सिटी. अजून एक विकेट, फलंदाज बाद. थँक्यू. पांडेजी सिटी बजावे ऑन ड्युटी आणि सध्या या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. विकेटवर विकेट, 2 वेळा हॅट्रिक वरती आलाय. हा देखील त्याचा कारनामा अनोखा आहे. काय हॅट्रिक होईल, हॅट्रिक झाली तर फायपर पूर्ण होईल. आणि एका ओव्हरमध्ये फायपर पूर्ण करणारा पहिला गोलंदाज देखील तर कैवल्य पाटीलनी 2 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतले, एक हॅट्रिक घेतली. आणि त्याच अनुषंगाने आता देवा पांडेला देखील आपण पाहतोय काय गोलंदाजी केलंय. देवा रे देवा या मैदानाच्या आतमध्ये केलंय. देवा पांडे बॉलिंग मार्क वरती. न्यू बॅटर आलाय मिस्टर हाकीम. काय सेकंड विकेट हॅट्रिक होईल आजच्या रात्रीतली. ओ यावेळी कव्हर ड्राईव्हला जबरदस्त फटका. फिल्डर आहे, काय फिल्डिंग आहे, पण लाजवाब क्लासिकल फिल्डिंग, अव्वल दर्जाची फिल्डिंग. म्हणजे जर पाहिलं ना क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज चालेल, एखादा बॅटर चालेल किंवा नाही चालणार, पण तू फिल्डिंग जर 100% असेल ना तर कुठेतरी तुम्ही 10, 12, 15, 20 धावा आपल्या टीम करता वाचवतायत. पहिल्या इनिंगमध्ये पहिलं धानिव संघाने चुकी केल्या, रनआउट 3 गमावले. देवा सिंगचे, एक देवा पांडेचा, त्यानंतर कॅच सुटला. बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, 15 ते 20 धावा तिथून आल्या आणि तिथून मॅचचा टर्निंग पॉईंट देखील ठरलाय. परफेक्ट विश्लेषण तुम्ही केलं की फिल्डिंग का महत्वाची आहे, क्षेत्ररक्षण का महत्वाचं आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षण मॅन्डेटरी वाला खेळ आहे. बऱ्याच जण काय असं माहिती का, प्रॅक्टिसला जातात, बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, परत येतात. फिल्डिंग कोण करत नाही भाई. फिल्डिंग ऑप्शनवाला नाही आहे, हा मॅन्डेटरी वाला खेळ आहे. हा आवश्यक आहे, गरजेचा आहे. आणि तोच कदाचित मॅचमध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतं. ती फिल्डिंग पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी खराब झाली होती. जी संधी दिली ना तुम्ही, जसा EMI बाउन्स झाला ना का टेन्शन येते, तसा तो EMI एकावरती एक EMI बाउन्स झाले होते. फिल्डिंग खराब झाली होती 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. आणि त्याचा आता भुगतान जसं व्याज असतं, चक्रवाढ व्याज असतं, तसं चक्रवाढ व्याजानं द्यावं लागतंय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीमध्ये होईल बदल. अमन तिवारी लेदर चांगल्या खेळतात सध्या. टेनिसमध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. तो आहे स्ट्रायकर एंडला हाकीम, नॉन स्ट्राईक एंडला नंदन. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, थोडासा लांबून खेळलाय, दूरवरती खेळलाय. गॅपमध्ये चेंडू जाईल, जोपर्यंत फिल्डर येण्याचा प्रयत्न करेल. थोडासा फंबल झाला, फील्ड झाले की चौकार. पंच इशारा करतील. इज मच निडेड, हवासा वाटणारा चौकार.
कोण बोलतंय मॅच संपलाय? इथे या बॅटरने दाखवून दिले की मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट आहे आणि अनेक वेळा धानीव टीमला आपण पाहिलंय 5 विकेट 6 विकेट 7 विकेट गेल्यानंतर देखील आक्रमण केले, तोंडातला घास हिसकावून घेतलाय असा हा संघ आहे. आणि इथून अमन तिवारीच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती हाकिमने चौकार ठोकलाय. स्लोवर वर होता या बॉलला पिक केले, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, आणखीन एक येतोय धूम धडाका. बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने, सिक्सर. थँक्यू हकीमबाई. ते हकीमबाई हे कोणीतरी एक जोखीम स्वीकारायची होती मैदानावरती. हकीम स्वीकारले जोखीम, फटका खेळलाय, मिड विकेट सीमारेषा पार पाठवले. षटकार याच्या अगोदर चौकार पाहिला होता आणि तुम्ही जसा उल्लेख केला होता हा दानिवचा संघ आहे, टीम 94 दानिव है भाई. 5 विकेट गए 6 विकेट फर्क नहीं गिरता. अभी और बल्लेबाज है, ऐसे बल्लेबाज है तो कि मॅच को घुमा सकते, मॅचला फिरवू शकतात, बदलू शकतात. सध्या धावफलकावरती धावा आहेत 21, 4 गडी बाद 21. पण मागच्या 2 चेंडूवरती जसं मूर्छित पडलेलं लक्ष्मणाला संजीवनी बुट्टी देण्याचं काम केलं होतं आणि पुन्हा एकदा ऊर्जा आली होती, तसे ते मागचे चौकार एक षटकार कुठेतरी टीम थोडसा ऊर्जा गमावली होती, त्याला ऊर्जा मिळालेली आहे, गती मिळालेली आहे, वेग मिळालेला आहे. टप्प्याचा चेंडू होता, पंच सांगतात सरळ निघून गेलाय. बाबा काही झालं नाही, एस्टमवरनं चेंडू निघून गेलाय. पण चॅलेंज केलंय का बॅटिंग फलंदाजांना चॅलेंज केलेलं आहे. पण आता क्लिअर कट जसं आता तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. चला तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. बघा रिप्ले, बघा रिप्ले, बघा बाई रिप्ले बघितल्यानंतर काय सांगण्याची गरज नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बरोबर एसट्यांच्या वरनं गेलाय, त्याकरता मेगा स्क्रीनवरती प्रत्येकानं पाहिलं की बाबा काय आहे, दूध का दूध पाणी का पाणी. अगोदर त्यांच्या एक्स्ट्रा मेंबरनी पाहिलं की इथे ही फेअर डिलिव्हरी आहे, काय रिव्ह्यू तू घेतोय असा उल्लेख त्यानेही केला, परंतु इथे रिव्ह्यू लॉस झालाय. बॅटिंगवाली टीम तुम्हाला रिव्ह्यू नाही. आता 3 बॉल 21 धावा 4 विकेट, रिक्वायर्ड रेट 15.60 आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये हाकिम स्वीकारतोय जोखीम आणि सध्या त्याचाही बोलबाला आहे. अमन तिवारीचा चेंडू क्रमांक 4, हवेतच फिंगर रोल केली, पुन्हा एकदा या बॉलला पिक केलंय, पिकअप शॉट मिसफील्डच्या जोरावरती येईल. अमन तिवारीच्या बॅट बघून दिल मागे मोर, वेलकम फोर, चौकार. एक नंबर एक नंबर एक नंबर मॅच चाललाय. गेंदबाजी पे है अमन तिवारी, लेकिन तिवारी भाई जोखीम घेऊन हकीम ठरले तुमच्यावरती भारी, तुमच्यावरती भारी. आणि स्पर्धा चालले लय भारी, लय भारी. मॅच देखील लय भारी चाललाय. अजून सांगणं कठीण आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत, 2.4 षटकांचा खेळ झालाय, तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आता दबाव जाणवता उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, पाहिलं, न्याहाळलं, सोडून दिलं. बाकीचं काम बघूया. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. एक तर निर्णय येणार आहेत, एक धाव पळून पूर्ण केलेत आणि पंच त्याच्यानंतर येतील. पण जसे हकीम आले तशी म्हणजे एकदा जसं हकीम पाहिलं तर वैद्य देखील असतो. बिलकुल योग्य उपचार, योग्य निदान केलं जात आहे आणि योग्य दिशा, स्पष्ट नीती असायला हवी गोलंदाजाकडून. इथे विचार केलाय खेळपट्टीच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे, वाईड आहे की नो आहे किंवा इतर गोष्टी आहे, या गोष्टींचा विचार पंचांकडे प्रश्न विचारलाय आणि पंचांनी निरीक्षण केलंय. पाहूया डिसिजन काय येते. इट इज अन नो बॉल. यावेळी मात्र नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल पिचिंग झालाय भरपूर बाहेर आणि इथे गुड डिसिजन पंचांकडून. म्हणजेच काय, येणारा बॉल फ्री हिट. पूर्वी ती ॲडव्हर्टाईज यायचे, स्लोगन ते यायचं, उघडा डोळे बघा नीट, येणारा बॉल फ्री हिट. फ्री हिट वरती पाहिजे दानिव संघाला बिग हिट आणि फ्री हिट वरती एक चांगला चेंडू टाकायचा आहे गोलंदाजाला देखील. इथून कमबॅक करायचं आहे.
अमन तिवारी बॉलिंग मार्क वरती आणि बॅटिंग मार्क वरती आहे मिस्टर नंदन विश्वकर्मा. बघूया हा बॉल फार इंटरेस्टिंग. 27 धावा. फ्री हिटचा बॉल होता पण तो फ्री हिट वरती सध्या आपली गुणवत्ता दाखवतोय, कमबॅक करतोय. बाईकच्या माध्यमातून एक धाव येते, म्हणजेच चुकी केली त्यानंतर दुरुस्ती देखील केली. इथे एक धाव येते बाईकच्या माध्यमातून. 28 धावा 5 बॉल. अच्छा, जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, याच्या अगोदर मिस्टेक केली होती पण त्याच्यानंतर थोडंसं रिकव्हरी केलेली आहेत आणि दुरुस्ती, जसं चांगला उल्लेख तुम्ही केला होता. 28 धावा धावफलकावरती 4 गडी बाद 28. शेवटचा बॉल आहे. या षटकामध्ये धावा आल्यात, या ओव्हरमध्ये 15 रन आल्यात. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. स्ट्रायकर एंडला हकीम, ज्याच्या बॅटमधनं चौकार पाहिलाय, षटकार पाहिलाय, स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. रॉंग वन पिक करता आला नाही, गुगली नाही पिक करता आला. भाई मिस्त्री गेंदबाज है, नहीं पढ़ पाए, नहीं जड़ पाए. फलंदाज बाद, फलंदाज बैक टू बेवले. थँक्यू. टप्पा पाहिला ना तो थोडासा लांब ठेवला, समोरून बॉलला टर्न केला आणि योग्य उल्लेख केला. गुगली पद्धतीनेच हा बॉल पाहिला गेला आणि कुठेतरी या बॉलवरती फसला गेला बॅटर. कदाचित या बॉलवरती सिंगल जरी काढला असताना तरी शेवटपर्यंत या बॅटरने धावा केल्या असत्या. परंतु या मॅचमध्ये जर पाहिल्या 12 बॉल 32ची गरज, 12 चेंडू 32चं आव्हान आहे. 16चा आस्किंग रिक्वायर रन रेट. सध्या मैदानाच्या आतमध्ये निर्वी 11 संतोष भुवन संघ गोलंदाजी करत असताना आणि त्यांच्या अपोजिट टीम 94 धानीव मैदानाच्या आतमध्ये. 5 विकेट 28 धावा. होणारा पुढचा मॅच देखील फार महत्वाचा आहे. तिथे दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये जुचंद्र नगरीचे उतरतील. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि त्यांच्या अपोजिट पतुपॅकर दत्ताळी अंकुश स्मृती हा संघ आपण पाहणार आहोत. त्या मॅचमध्ये प्रत्येक हॅट्रिक करता दोन्ही टीमला 3009चं पारितोषिक लावले. रोहन कुंजविहारी पाटील साहेबांच्या माध्यमातून 3 चौकार 3 षटकार 3 विकेटला होणाऱ्या नेक्स्ट मॅच करता हे पारितोषिक आहे. पुढचा मॅच बिग मॅच आहे, बिग फाईट आहे आणि अगदी मैत्रीपूर्ण लढतीचा उल्लेख दोन्ही कॅप्टनने केला होता. ती येणार आहे पण त्याची काय रंगीत तालीम हा मॅच चालू आहे का बाई? हे ड्रीस रिहर्सल आहे का? 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील देवा पांडे. बिल्कुल पांडे जी ने सिटी बजाई थी, आपने सही कहा था, बजाय सिटी ऑन ड्यूटी आणि त्याने ड्यूटी निभावले. टीमने दिलेली ड्यूटी, टीमने दिलेलं काम त्यानं निभावलेले आहेत. स्ट्रायकरला फलंदाज नंदन. पहिला चेंडू नंदन, प्रेक्षकांचं करणार मनोरंजन, बॅटिंग करणार दे दनादन, षटकार. जबरदस्त फटका. नंदन विश्वकर्मा दे दनादन बॅटिंग करणं हा त्याचा स्वाभाविक गुण. पांडेच्या अगेन्स्ट दे दनादन देवा पांडे आणि त्याच्या अपोजिट ठोकलाय षटकार. कोण संपतोय? मॅच संपलाय. इथे मॅच अजून बाकी आहे. येणारे बॉल 11 मध्ये पाहिजे. 26-11चा मॅच. देवा पांडेला प्रश्न विचारलाय, त्याला देखील फायपर पूर्ण करायचं आहे. सध्याच्या घडीला नंदन आहे स्ट्राईक एंडला. ओ यावेळी फास्टेस्ट डिलिव्हरी आणि इथे सरप्राईज गेले, अचंबित केले, उसळी घेतली. एक जबरदस्त बॉल. सुंदर सुंदर. याच्या अगोदर फुलर लेन गेले होते. हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा, ते 4 मीटर 6 मीटरच्या मध्ये आणि चेंडू थोडासा कडई केलाय. 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. रंगलेला सामना. तुम्ही चांगला उल्लेख केला. कोण सांगतो मॅच संपलाय? आता कुठे चालू झालाय मॅच? आता कुठे चालू झालाय? व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेकिन विकास भाई काम आपने भी झकास किया है, कारण चेंडू जर गेला असता ना मागे तर सुसाट जाणार होता. या चेंडूवरती कदाचित मागे रन येऊ शकले असत्या, लेकिन विकास भाई काम आपने भी झकास किया है. असा मॅच आठवतोय जुचंद्र नगरीमध्ये कोपरी संघ खेळत होता. 2 बॉल 5ची गरज होती. वाईटला चौकार गेला आणि डोक्यावरती हात गेला होता, म्हणून वाईट चौकार फार
या स्पर्धेमध्ये आणि या मॅचमध्ये इंटरेस्टिंग आहे. वाईडला बॉल जबरदस्त अडवला विकासने, म्हणून त्याचंही कौतुक करेन. 10 बॉल 25 ची गरज. पुढचा बॉल. आता वेगाने बॉल टाकलाय, बॅटची टॉप एज लागली आणि चेंडू पाठीमागच्या दिशेने. काय फिल्डिंग आहे, जबरदस्त एफर्ट्स. म्हणून सांगितले की 11 प्लेयर खेळतात, त्यामधले 7 ते 8 प्लेयर अंडरआर्म क्रिकेट सातत्याने खेळतात, जलद गतीचं क्रिकेट. आणि या मॅच मध्ये कुठेतरी फिल्डिंग उपयुक्त ठरले. 9 मध्ये 24 ची गरज. 9 चेंडूचा खेळ आहे, 24 धावांची आवश्यकता. रंगलेला असा सामना. लोकनेते आमदार चषक 2026 याची तिसरी ही रजनी, तिसरी रात्र. भाई रात्रीचा खेळ चाले आणि कसा चाले प्रत्येक जण पाहे. हा रात्रीचा खेळ चाले, कसा खेळ चालेस प्रत्येक जण पाहे. क्षेत्राची रचना थोडीशी बदल, फक्त वेळ जास्त जातोय, टाइम जाऊन देऊ नका भाई. वक्त पे तय करो आपको क्या करना है, वरना बाद में वक्त तय करेगा कि आपका क्या करना है. समय जो हर समय बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, समोर केला वाईट. आपला फिल्डर आहेत नीरज आहेत. नीरज अर्थात नीरज म्हटलं तर कणाची कण लक्षात येत नाही. कलवा नेहमीच सांगतात भाई, कलवा भाई आपको भी जलवा दिखाना है. दुसऱ्या बाजूला नंदन आहे. कहाणी राहिले आहेत 8 बॉल 8 मध्ये करायच्या 23. 8 बॉल 23 ची गरज. नीरज उर्फ कलवा अनेक वेळा त्याचा देखील जलवा पाहिलाय. अशा अनेक मॅचेस त्यानेही जिंकवल्यात. सध्या नंदन स्ट्राईक एंडला आहे. 8 बॉल 23 ची गरज. देवा पांडेचा हा पुढचा बॉल. 8 बॉल 23 ची गरज. शॉर्ट आर्म पुलचा फटका अनसक्सेसफुल. देवा पांडेच्या नावावर राहिलंय फायपर हाय फाय. 5 विकेट घेणारा आणखीन एक गोलंदाज या आजच्या रजनीमधला, या स्पर्धेतला दुसरा असा गोलंदाज. थँक्यू. हा फायपरवाला चेंडू बघा, अगदी मिडल समोरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न पूर्ण केला होता चेंडूला, पण डीप वरती क्षेत्ररक्षक होते अमन तिवारी. आणि अमन दबावाखाली प्रेशरखाली चांगला झेल टिपलाय. आणि एक असं म्हणूया की संघर्षवाली पारी, झुंजार पारी. आणि मॅचमध्ये परतण्याचा प्रयत्न नंदन देखील करत होते. ती पारी ती खेळी संपुष्टात आलेली आहेत या झेलानं, आणि तो माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय आसिफ. एक मॅन ऑफ क्रायसिस राहिला, टीमचा संकटमोचक राहिल्यात. आणि या वेळेला अगदी कहाणी आता 7-23 आहेत. 7 चेंडू 23 आहेत. पुढचं षटक येणार आहेत, त्या षटकामध्ये टीम 94 धानीव 20च्या खाली धावांचा पाठलाग करणार की 20च्या वर, याचा निर्णय आता या चेंडूवरती असणार आहे. या चेंडूवरचा चौकार, या चेंडूवरचा षटकार, 20च्या खाली धावसंख्या असेल. हा डॉट बॉल, हा विकेट, ती 22-23 ची कहाणी असणार आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. स्ट्रायकर एंडला आसिफ. खोलवर टप्प्यात चेंडू होता, फटका केला स्क्वेअर लेग वरनं. क्षेत्ररक्षक वेगाने स्वतः गोलंदाज गेलाय. देवा गेल्यात, फील्ड करतील. आसिफने सांगितले भाई रुको आखरी 6 गेंदों का सामना मैं करूंगा. 6 चेंडूचा खेळ आहे, 22 धावांची आवश्यकता आहे. रंगलेला सामना, रंगलेला मॅच. लोकनेते आमदार चषक 2026 ची कडवी लढत, कडवी झुंज सुरू आहे. 6 बॉल 22 रन. सहा बॉल 22 चा मॅच आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सध्या फ्रेश बॅटर आहे, परंतु अशा अनेक मॅचेस जिंकवल्यात. 6-22. पहिले 3 बॉल फार इंटरेस्टिंग. पहिल्या 3 बॉलवरती जर 1 ते 2 मोठे फटके आले तर टीम 94 धानीव संघाच्या बाजूने मॅच जाईल. आणि 1 ते 2 विकेट गेले ना तर मॅचची हवा देखील निघेल. तुकाराम सर. नक्कीच निघू शकते. आणि जसा तुम्ही उल्लेख केला, मैदानाच्या आतमध्ये बॉलची व्यवस्था करा.
6 बॉल 22चा मॅच, गरमागरमीचा माहोल. बॉल आलाय, पंचांनी तो बॉल दिलाय. 6-22, 50-50, हाय व्होल्टेज, रोमहर्षक, चित्त थरारक. आणि या मॅच मध्ये अजूनही चित्र तय नाही आहे, रिझल्ट तय नाही आहे. समोर आहे स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय आसिफ. सेफ झोन मध्ये नेल आसिफ की इथे या मॅच वरती भाव खाऊन जाईल. मिस्टर अविनाश नाश करेल की इथे सर्वनाश आसिफ करेल या मॅच मध्ये. अविनाश आलेत गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 22 धावा, जसा तुम्ही उल्लेख केला. अजून सांगणं कठीण आहे. हा मॅच 60-40 वाला आहे. सध्या डेव्हलपमेंटचा रेशो पण 60-40 असतो, तसा मॅच पण 60-40 वाला आहे. कदाचित 1-2 चेंडू नंतर 50-50 होईल. 6-22 अकोटाप्याचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळलाय, झेल टिपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. आसिफ आऊट झालाय आणि आशिष आलाय. मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल 5-5 मध्ये पाहिजे. 22 म्हणून उल्लेख केला की 1 ते 2 विकेट जर सुरुवातीला आला तर निर्वी 11 संतोष भुवन या संघाच्या नावावर मॅच राहील. विकेट जरूर गेलाय पण तो नवीन बॅटर आशिष आलाय आणि त्याला देखील ठाऊक आहे 5 मध्ये 22 करायचे आहेत. एकतर चौकार एकतर षटकार याच्यावरतीच डील करावी लागेल. अजून मॅच गेलेला नाहीये. आपला दमखम, आपला जोर, आपला अस्तित्व, आपली बॅटिंग दाखवावं लागेल. सर्व गोष्टी इथे पणाला लागले. एक चांगला उल्लेख तुम्ही केला बाबा, डील करावी लागणार आहेत. आणि इथे जर तुम्ही धावा केल्या ना तर तुमची रील पण बनेल. रील तुमची बनेल. 5-22 पुढचे 2 बॉल फार महत्वाचे आहेत या सामन्यामधले. 5-22चा मॅच. ओ यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजचं कौतुक करेन, परंतु सध्या रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस करावा लागतोय. स्ट्राईक एंडला नीरज उर्फ कलवा आहे. अशा अनेक मॅचेस त्याने जिंकवल्यात. 4 मध्ये पाहिजेत 22 धावा. थैंक यू. बिल्कुल आपने सही कहा. मौका तो अविनाश के लिए, मौका तो नीरज के लिए भी है, कलवा के लिए. भाई इस बार आपको फिर एक बार जलवा दिखाना होगा. जसं गाणं म्हणतात ना, फिर से एक बार जलवा दिखाना होगा. आणि दुसऱ्या बाजूला अविनाश कूल अँड काम. अशा क्षणाला कसं शांत राहायचंय, अगदी चेंडू विदिन लाईन कसा चेंडू हाताळायचा आहे ते 2 चेंडू त्याने हाताळाय. 4 बॉल 22, 4 चेंडूचा खेळ आहे. 22 धावांची आवश्यकता. त्याला माहिती आहे एक चांगला चेंडू हाताळायचा होता, या मॅचला सेफ मध्ये करायचं होतं. तो एक चेंडू त्यानं हाताळलाय. 6-22चा मॅच होता, तो आता आलाय 3-22 वरती. आता औपचारिकता शिल्लक आहे. एखादा एक्स्ट्रा बॉल जर आला तर टीम 94 धानीव संघाच्या बाजूने मॅच येऊ शकतो. परंतु इथे निर्वी 11 संतोष भुवन या बॉलवरती रिझल्ट तय केलाय की हा मॅच त्यांच्या बाजूने गेलाय आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिलाय. 2 बॉल 22ची गरज. खऱ्या अर्थाने विश्वनाथ जाधव, जय विश्वकर्मा चालले नाही. नंदनने जबरदस्त बॅटिंग केली, शेवटपर्यंत फिनिश करता आला नाही. त्याचा जो विकेट गेला ना तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. योग्य योग्य तुम्ही विश्लेषण केलं. तो विकेट महत्वाचा होता. उजव्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या थोडा बाहेरच्या बाजूला लागला. जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंटला फेल करतील. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. 2-3 पेहलू असतील, जसं तुम्ही उल्लेख केला विश्वनाथ जाधवचं न चालणं, वेळेला जय विश्वकर्माचा बाद होणं आणि ते 5 विकेट देवा पांडेचे. कदाचित हे सर्व टर्निंग पॉइंट ठरले आहेत या सामन्याचे. आणि म्हणूनच हा मॅच निर्वी 11 संतोष भुवन या संघाच्या नावावर राहिलाय. पाहूया शेवटचा बॉल देखील चौकार अडवण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या बॉलवरती देखील काय प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणजे हा मॅच जो जिंकला ना, एकतर चांगला बॉलिंग अटॅक आणि दुसरी बाजू म्हणजे चांगला बेस्ट फिल्डिंग अटॅक. आजच्या नाईटमधली सर्वाधिक सुंदर फिल्डिंग जर कोणी केले तर नाव आवर्जून घेतलं जाईल.
निर्वी 11 संतोष भुवन अभिनंदन भावेश पुणेकर आणि संपूर्ण निर्वी 11 संतोष भुवन टीम. हार्डलक टफलक टीम 94 धानीव विश्वनाथ जाधव जय विश्वकर्मा. ही मॅच समरी आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. 59ला 4 पहिल्या इनिंगमध्ये पाहिले आणि त्यानंतर 39 वरती 8 गेले आणि इथेच हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. देवा पांडेचे 5 विकेट 2 ओव्हरमध्ये 12 धावा. त्यानंतर देवा सिंगने